तुझ्या आवडीचं काय बनवू ग? आज तुझ्या आवडीचं मला जेवण बनवायचं आहे. तर माझ्या आवडीचं बघ वरण भात बनव, मला आवडतं. अगं कसं आहे, तुरीचे डाळीमुळे पित्त होतंय, ते आरोग्याला चांगलं नाही. दुसरं काय तर सांग की. बर मग मसाले भात बनव. अगं कसं आहे माहितीये का, मसाले भात बनवला असता पण मुलं खात नाहीत ग. बर मग राहू दे, मग मॅगी बनव. अगं कसं आहे राजश्री, मॅगीमुळे पोटाचे कितीतरी आजार आहेत. तू बघ, अजून वाटलं तर मॅगी आरोग्याला चांगली नाहीच. बर ठीक आहे, मग तुझ्या आवडीचं काय पण बनव. अगं नाही ग, मी आज तुझ्या आवडीचंच बनवणार आहे. बर मग असं कर, माझ्या आवडीचं ना तू सरळ थालीपीठ बनव. अगं थालीपीठला कसं, पुन्हा ते पीठ सगळी घ्या, कोथिंबीर चिरा, झालं तर लसूण सोला, ते कशाला ग? दुसरं काय तर सांग ना. मग असं कर, चपाती भाजी बनव. चपाती भाजीला पण हाय की ग कणिक मळा, आणि भाजीला काय बनव हे प्रश्न पडतोय मला. मग ते पण राहू दे, मग साधा सरळ आपला गोड शिरा बनव. अगं गोड शिरामुळे शुगरचे पण प्रॉब्लेम होतात ग. गोड गोड पण नको वाटतंय ना. मग राहू दे, माझ्या आवडीचं काहीच बनवू नको तू. का? तू तुझ्या आवडीचं बनव, तू खा. माझं मी माझ्या घरी जाते, मला जे आवडते ते करते आणि माझं मी खाते. चल मी चालले. No, 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 no.